निर्यावतार निर्विला बालसिद्धेचा जळा शरणांगत म्हणावा फुला त्रिविला घेऊन ह्याती ये जसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिताई मुक्काम संक्रापूर अखंड हरिनाम सप्ताह सप्ताह शब्दाचा अर्थ होतो सप्तचक्राचं उल्लंघन जोपर्यंत उल्लंघन होत नाही तोपर्यंत काळा होत नाही काळा त्याला म्हणतात जिथं जीव शिवायचं ऐक्य होतं त्याला काळा म्हणतात आता हा काळा संपत नाही पण खरा काळा तो आहे तो साधू संतांनी प्राप्त केला माऊलीने प्राप्त केला संतांनी प्राप्त केला आरती त्या ठिकाणी आरती ज्ञान राजा ते कोण प्राप्त करतात साधू आणि संत आणि ते तुम्हाला मला प्राप्त करायचे नाही प्राप्त केलं जीवन फुकट विठाला विठाला म्हणून म्हणतात काला करी संत बरोबर परमात्मा होते काय होते तो काला आणि काला असा आहे काला ज्यावेळेला प्राप्त होतो ना त्यावेळेला अभेद दृष्टी प्राप्त होते कोणती दृष्टी मी बोलत नाही तू का म्हणे काला कोठे अभेद तोपर्यंत काला नाही म्हणजे नाही संसदित कीर्तनकार बोला पाहिजे गुंबळा कीर्तनकार नाही त्याचं काम नाही म्हणजे नाही वाढ करी म्हणजे वाढ करणार याची काम हे देव कानपणा आणि समाज ठेवायचंय तुला बंडाचा बिंडा उडा खा दिसून एक करावी निवृत्ती बघते एक चांगली खुटी दिली घालून तुला हे असे माणसं रामजीने आता शिक केलं थोडं बोललं पण ते अंगाशी आलो खरं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य जहाल कीर्तनकार शिवाय काम नाही एक पोट म्हणजे कीर्तन करायला त्याचा एक तोटा न्यायचा आहे तोटा मापाने गोनी तू का म्हणे पांडाची दाढी कपडे त्या बोलत असते एवढं टाकून आपण त्याला काही पाठ केलेलं तेवढं मी सकाळला नाही कोणी विचारायचं नाही त्याला काय म्हणतो बा अरे वारकरी संप्रदाय शिकावं लागतं आता आम्ही कोणी शिकलो नाही आम्ही वगैरे आम्ही आमचं जीवन गेलं सगळं काय मी कोणी शिकायला नव्हतं काय नव्हतं काय नव्हतं कुठे शिकलोय कीर्तन शिकलोय फक्त रामदास बाबू सगळे दोन कीर्तन ऐकले कीर्तन चालू झालं कीर्तन अवघड गप्पा मारलं म्हणजे कीर्तन पण आता गप्पा मारायच्या नाही आता काल्या करता घे अभंग हा बालक्रीडा ही प्रकरण त्यातला अभंग बालक्रीडेमध्ये 100 अभंग ते सांगतात ये दशे चरित्र केले नारायणे या दशेच चरित्र केलं कोणती दशा बाल दशा रांग तुर गेले Oh
काय केलं म्हणजे लोणी तोडलं. लोणी तोडलं नाही मग काय केलं. चित्त चोरिले नंदाच्या नंद भगवान परमात्मा चित्त चोरतो. कारण चित्ताला नवनीताचं रूप केले. मृदू सभा नवनीत तो चोरतो. आणि ते चोरल्या परिणाम काय मनुष्य करता होतो. अध्यात्म सांगू येतं तुम्हाला. गरज असेल तर सांगतो नाही ते तर कशाला. हा काय ऐकलं आपल्याला. हा परमार्थातील जे चित्त आहे मन आहे. मनानं मनन केलं तर मामेव शितयुक्त व महात्मा नमत्परायण हा माझ्या ठिकाणी मन स्थिर कर. पण आधी चिंतन करावं लागतं. चिंतने चिंतने तद्रूपता. चिंतन केलं तर रूप होता येतं. आणि ते कोण करतं काम तो बाबा करतो. पण कधी करतो आपण त्या साधनेवर आरूढ झालो तर नाही झालो तर नाही. ते सगळं होतं ऑटोमॅटिक. मला एक दिवस मुंबईत फोन आला रमेश महाराजा मंडळीचा. साधनेचा माणूस आहे. म्हणजे काका म्हणजे कोण बोलते. मला काही म्हणलं माझ्या सगळं होतं म्हणून बायका फोन करतात की सगळ्या पण तू दोनच फोन येत मला. ह्या तिसरा फोन आला कोणाचा. हा म्हणजे ते काय करताय श्वास पूर्ण तर सुटतच नाही 2-4 तास. म्हणजे काही थोडंच मला ते का ही क्रिया ऑटोमॅटिक होत असते. करावी लागेल. काय करावी लागेल तुम्हाला कल्पना आहे. पंढरपूरला दिंडी गेली. उदाहरण म्हणून सांगतो बरं का. तुम्ही होते का नाही मला माहिती. तुम्ही नव्हते. आमचे तात्या भले मला दिंडीत यायचे. काय म्हणजे दिंडीत गाव कुठला गाला गाव साधू संघ आहे. सोपं आहे. साधू संभाळणं सोपं आहे म्हणजे आहे. आमच्या तात्यांची बैठक 18 तासाची सुलतेंची. त्या घरातल्या आम्ही कीर्तनकाराच्या घरातल्या आम्ही नाही. त्या घरातल्या आम्ही चला बोल आहे. तात्यांचं 24 तास बसलं जातं. पंढरपुरात गेले 5 वाजे बसले तर दुसऱ्या दिवशी मी झोपलो होतो. लोक म्हणजे तुमचे तात्या बसले बसू द्या. त्यांना काय होतं त्याला काय म्हणायचं होतं गेले. तिथं कोण होतं आपल्या भक्त तुम्ही होते का. अजून पलीकडचे थोरात होते. तुम्ही नव्हते ना. थोरात होते. त्यांना काय सांगितलं तात्या गेले नाही. भगवंतानी चित्त चोरलं त्यांचं. मग आम्ही प्रदक्षिणा केली कीर्तन केलं. 12 वाजले बिघडले लोक आमच्या म्हणजे यायला मिळाले येईन. मग ते ठेवलं
त्याला चित्त चोरणं म्हणतात. परमात्म्याने चित्त चोरलं. चित्त चोरिले नंदाच्या नंदने, तुका म्हणे रे गर्भध्वजे. हरे नागे हरी रे त्या घराला कसं जायचं? का तो त्या घरात गेलेला नाही, चित्त तदाकार झालेले. तुला उदाहरण देऊ. त्या घराची वाट पाहत होती राधिका. कोण पाहत होती? काय झालं? यथा व्रज गोपिका नाम. बारीक ऐकायची बरं का, ही कीर्तन बारीक ऐकायची. कीर्तन कीर्तन नाही आणि पाठ केलेलं तर अजिबात नाही. तुम्हाला ऐकायला मिळणार नाही जे तुम्हाला माहिती. ते बारीक ऐकायची कीर्तन. ती राधिका भगवान परमात्मा कुकुळातून गेल्यानंतर एका झाडाखाली बसलेली. कृष्ण कृष्ण कीर्तन चालले. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. सब नाते त्या भगवंताला वाहन केलेली. व्यवहारात नाते बरं का. माता हे नातं व्यवहारात नाही, पिता नातं व्यवहारात नाही, पण भगवान परमात्म्यांनी बहाल केले भक्तांना. कृष्ण कृष्ण भजन चालले. बराच काळ म्हातारी झालेली, तेच पिकलेले, तिला वेद लागून राहिले. कृष्ण सखा कधी कधी भेटेल, कधी कधी भेटेल अशी तिला ती वेद लागलेली. त्या झाडावर एक कावळा आणि कावळी राहत होती. कावळा आणि जोडी नवरा बायको थोडक्यात आपल्या भाषेत. त्या कावळीला दिवस गेलते. ती कावळी म्हणजे हो म्हणजे काय, माझ्याकरता काही मांस खायला तरी घेऊन या. काय घेऊन या? हे बियाणं होतं रे कशा नाही करीत. बायकोने सांगितलं की नाचत ते आईचं येणं सगळ्याची मग नाचत मग नाचत दोघी पण मारत त्या बायकांमुळे मारत हे ठरण्याचे झाले हो. आयुष्य बरबाद करतात, मजा करतात ही लोक. महाराज मेले ते महाराजांनी आत्महत्या केली त्याचे घातली मेले ते. अरे डोंगराचा तुझ्या घात तप कर ना आणि नामस्मरण करता करता मग कुणी लोकांनी खाते, कुणी पाशी खाते, कुणी गोळ्या खाते, कुणी काय करते. अरे काय जे महाराज हे लुटारू सायले घुसुरीचे काय जगाचं भलं करणार आहे ते. विठाला विठाला असो. तेव्हा काय सांगत होतो, तिने कधी कावळी आपला कावळा बायकोला मास खाणार आहे. सगळ्या जगाला झिंडलं हिंडलं कुठून काही सापडला. नाराज आला गेली, बायकोला काहीच मिळलं नाही. नाराज आला गेली. तुम्ही नाराज होता ना, बायकोला काय नाही मिळलं होतच. मी माझा करता फक्त मी नाराज होत नाही. माझ्यावर नाराज सारे होता. मी खरं नाराज तुम्ही होता चारा पाहिजे होतच म्हणून संसारात तुम्ही पण नाराज नाही होतो. काय होतं? आला घरी कावळा, माझ्या बायकोला सोला काही खायला मिळलं नाही.
माझ्या सोला काहीच खायला मिळालं नाही. ती म्हणजे नाराजा खाऊन दुसरं ती बाई शानी होती. दुसऱ्या दिवशी नाही का, दुसऱ्या दिवशी काही मिळालं नाही. मला काहीतरी गेलेच खायला. तिसऱ्या दिवशी निघाला गेली कावळा. पण जाता जाता त्या झाडाच्या भुंग्याला राधिका बसली होती. कोण बसली होती? असो ऐसा कोठे आठवते नाही, 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 असो ऐसा कोठे बसलेली आहे. कावळ्याने पाहिजे प्रेत आहे का काय पाहतच राहिला. हालतं का डुलतं का सगळं पाहिजे का. भगवान त्याशी चित्त तदाकार झाले. काय झालं आणि त्यावेळेला तो म्हणतो प्रेत आहे काही. मग गेला हळू गेला कसा शरीरात लटकात वाढला. मला सांगितलं खा. आजी आजी बात काय आजी बात मला मग तुला महिनाभर पुढे एवढे मागून देईल. मग रोज यायचा एक लटकात उडण्याचा. मग हा कावळा तो कावळा सगळे कावळे आले. पण एक महिने राधिका बोलती झाली. सांगितलं कावळ्यांनो सगळं शरीर थोडा रे, डोळे फुगू नका. हा तो मला पाहायचा आहे. विठाला 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 गोपिका नाम का परमात्म्याने चित्त हरण केले. काय केले? परमात्मा चित्ताचं हरण करतो भक्तांच्या. मी अध्यात्मातून चालू बरं का, भावार्थातून जायला पाहिजे. पण याची सुद्धा गरज का बंधुभाव या दशेमध्ये. या दशेत रूपक काय केले त्यांनी? रूपक त्या इंद्रियांना गो नाम इंद्रिय इंद्रियाचं पालन करताना काय रूप केले? रांगता गोधने राखी ताई, रांगता गोधने राखी ताई, राखी ताई, रांगता गोधने राखी ताई, राखी ताई, लोके रे लोके नारायण रे केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. वयाच्या 6व्या वर्षी भगवान परमात्मा गायी येऊ लागले. कितव्या वर्षी? 11व्या वर्षी कौस मारला हो. एका फटक्यात उतारा पाडला. दुसरा लागायला सुद्धा नाही. विठाला 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 भगवान परमात्माने सोंग केलं. त्याच्या पाठीमाग फार मोठं कार्यवाही आहे. अभंगाचं दुसरं चरण. जीवानी तुझे वर्णे गुण नाम
बाजूला साधलं पुढेही बहुत करणे आहे. काय करणे आतापर्यंत भगवान परमात्म्याचे अवतार झाले ते धर्म कार्य करतात. जेवढे झाले ना तेवढे महाराज 10 झाले असं नाही. जे जे झाले ना धर्मरक्षणाचे नर शिवाजी महाराज अवतार आहे. कशावर विचार करा. त्या काळामध्ये 4 शाळा होत्या. किती होत्या? आणि हे आपल्याकडे नोकरी करायची त्यांची. आता स्वराज्य स्थापन कर सोपं गाव मध्ये. आता स्वातंत्र्य आता धर्म घेतोय आपण. कसं होईल? खरे खोटे या शिवाजी महाराजांनी 269 लढाई केल्या. किती केल्या? स्वराज्य स्थापन स्वतः तलवार घेऊन. धर्मरक्षणाची न यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. अवतार प्रत्येक युगातील. आणि अजूनही आहे ना का नाही? आहे तुका भरे धर्म संस्थापने पटकन उठाने कामाला लागा. वया मला आता काय झालं? तुम्ही गडी गाड गडी पडला चपाळ अप्पा पदीने निवाया टिंग 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 पिचोने करा लावा लावा खाली लावा. कीर्तनकारांनी कवरे फेटा गुंडाळी बस आरसा चालला तर हा सुद्धा जाणार तो असं नाही पाहिजे. चालायचं सर तू का म्हणे कसं हा बघायची सोबत काय कुणी काही काय बोलू काही करू काही करू नका असं. तेव्हा महाराज सांगतात धर्म संस्थापन हे करता अवतार. भागवतामध्ये वर्णन केलेले भागवतात चंबळ ग्रामामध्ये कलंकी अवतार केली. तो काळ आताचा बरं का बाळा. तुला पण पाहायला मिळेल. शिव 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 पाहिजे. 2006 साली अवतार झाला असं एका साधूने लिहिलेले. बरं का एका साधूने लिहिले. आणि त्याला 7 करणारे हनुमंतराय
अश्वत्थामा कृपाचार्य भारताचा बाल कुणी वाकडा करू शकत नाही. विठाला 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 नाही होऊ शकत. अरे काही केव्हा जाऊ द्या नाही म्हणजे नाही का स्वतः परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तुमची प्रगती किती केली आताशी अनुभव सापडला तुम्हाला. हा आणि तुझा टाकला तर मग तू तसं नाही. हा मात्र उतर गेला अनुभव दिल फेकू दे हे तापाम ते सका काय करतो अनुभव भगवंत येते. आणि अनुभव कुणी तयार केलेत तुम्ही केलेत. हा आणि कोणी केला अनुभव काही बोलत गोळे सगळं तुमचे डॉक्टर बाबा त्याने निर्माण केला का तो. अरे अनुचे कर गोळा करायचे त्यांचं नाव कनात. कनात विषय तयार केलं वेदात रेखाटलं गेलं. ती पुस्तक पैकी पिळवली. चंद्रात पहिले कोण गेलं आम्ही तिथे सांगायला का. अरे आपला भारतीय गेला आजार वृक्ष लावायचं माती पाहिजे माऊली चंद्रावर गेल्या. 750 वर्षापूर्वी चंद्रावर पहिलं भारतीयांनी पाऊल ठेवलं. विठाला विठाला चंद्र आली तिकडं चंद्राच्या पलीकडे आपली लोक जात होती. चंद्र किती राहिला याही धरायला त्याच्या पलीकडे जायचं स्वर्गात जायचं राहायचे यायचे घरी असं इतकी प्रगती पथा होती. हाय का तेवढी प्रगती आता. बाण मारा तर इथून जर किरण गेला तर झाला खोळा इथून गेला मिळाला म्हणजे अन्न पिकाना पाणी पिकाना. अरे काय परिस्थिती. त्यावेळेला भगवान परमात्मा सांगतात धर्मग्लानी येते ना त्यावेळेस तो अवतार घेतो. आहे तुका म्हणे धर्मसंस्था म्हणे केला नारायणे अवतार. त्या भगवंताने हा अवतार केलेला आहे. आता रात्री मला वाटतं अवताराची कथा झाली. भगवान परमात्मा जन्माला आहे. आता तिथून पुढला कथा भाग आता आपण सांगू करा भजन. विठोबार कुमार चाल म्हणा म्हणजे कीर्तन पुढे सांगतो. चाल म्हणा आहे तुका
रात्री कुठपर्यंत झालं कीर्तन? हा ऐकू येई ना ते भगवान गोकुळामध्ये आले होते भगवान. गोकुळात आल्यानंतर परिस्थिती काय झाली?
गोकुळात भगवान परमात्म्यांनी प्रवेश केला त्याचा परिणाम काय गोकुळच्या लोका झाले ब्रह्मज्ञान तेरी आवाजोनी तेरी आवाजोनी भगवान परमात्मा गोकुळात आले त्यावेळेला लोकांना ब्रह्मज्ञान झालं बारीक ऐका तुम्ही ऐकाय तुम्हाला गरज दिली आता ही सोडा आता बाबा म्हणा ही गळ्यात ही असं झाला असं त्याच्यात काय खरं नाही ते पाहिलं का लुटारू काय करतो आता तुम्ही काय करतो म्हणून काय नाही तुम्ही आधी खाता म्हणून तुम्हाला ताकद आहे आता आम्ही जर घातलं आम्हाला कोण आवडायचं तुम्ही सांगा होय आम्ही घातलं आमचा हातच आहे का नाही नितीन काढू आता त्या ताकद यार ठा काढली हाय ना ती आता आम्हाला ठोका ठेवून देत आहे ना पण जे पाहिलं ना आहे ना बोय द्या जाऊ द्या तेव्हा सांगण्यात तात्पर्य तुम्ही पण आहे गरज आहे आज खरोखर गरज आहे आज 21 शतक आहे तुम्हाला अजून 7-8 महिने समजेल ज्या टायमाला घुसून चालू होईल का आता तैवान युद्धाची सैनिकांनी तयार केली मी सकाळी टीव्हीला पाहिली चीननी एकदा प्रवेश केला का भारत उतरला का मग ढिशू पण भारत हा महासत्तेवर जातो असे शास्त्र हे गटपणाने काय नव्हतं यांनी तर गप्पा मारायचे विलायची शहरात दसायचे ते दनादन भारताला जाग केले जाग जाग भारता काळ कठीण आता शत्रू सैन्य पातले खडग विचल भारती वीरांची भूमी भारतीय शहरांची भूमी विठाला संतांची भूमी वाला गप्पा नका बारीक ऐकायची एकीचं नाज आहे आणि मी बागा गेले शहाणा आहे तुम्हाला माहिती तुमच्या माझं मी सांगत असतो आम्ही जर 2-4 आलो ना आमचं काही खरं नाही लोकांचं ते खरं नाही का त्यांचं असं तेव्हा काय सांगत होतो तुम्ही गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने प्रवेश केल्यानंतर गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान पैसा कुठे येतो घरोघरी झाला लक्ष्मीचा वास घरोघरी झाला लक्ष्मीचा वास घरोघरी झाला लक्ष्मीचा वास पैसा येतो खोटं नाही बोलत जिथं विष्णूचं वास्तव्य तिथं लक्ष्मी आहे बरोबर विष्णू गेला का लक्ष्मी मग तो कसा म्हणतो पैसा असला समजायचं आपलं ईश्वराचं अस्तित्व आणि तो गेला का समजायचं आपलं अस्तित्व घर चालण्याकरता घरात पुण्यात्मा लागतो काय लागतो त्या पुण्याचा क्षय जर झाला ना तुका म्हणे जाती पुण्य क्षया धोगती पुण्यक्षया धोगती वर्षापूर्वी माझ्याकडे दृश्य आला पहिला अण्णा आमच्या हॉटेलवर या म्हटलं का हॉटेल चालत नाही म्हटलं का बरं 2 वाजेपर्यंत चालत होतं रात्री मुलाचं हॉटेल कसं येत होतं 2 वाजेपर्यंत मला चालत होतं बरं लोक काढून द्यायचा हॉटेल पाहायला मला लय चालत होतं पण आता चालत नाही मी गेलो पाहिल्याबरोबर पहिली पाठी इथे बोंबलाची चटणी मिळेल म्हणजे मी उत्तर मिळालं का तिथं कोंबड्या आल्या बकरं आली मच्छी आली दासाळ आली पुण्य होतं तोपर्यंत पैसा सासण्याला गेला पुण्यात पापाचा भार तयार झाला हॉटेल संपलं कुक्कुटपालनवाले संपले 2 नंबरवाले संपले ढाबे होय आता तुम्हाला अनुभव इकडे पाहिजे लक्षात रस्त्याला ढाबा विकणे आहे बरोबर आहे ना का विकणे हे काय हे कोंबड्या पाळल्या का येडे दुल्ले झाले कोंबड्या पाळीता काही खाता काही करता नाही कारण संसाराचं वाटून आहे अशी एवढी बायको तिला काय कोंबड्या पाळीता
मग पाताळ पिताळ घ्यायचं टाकायचं नाचवायची मस्तपैकी नंतर ते धीरे सोडून ते काय ते अडकून सणा ते बिलून बस खात कुठून कुठून तो गेली अरे हा भाकरी मिळाला. अरे मांसाला युरानी करायचा असतो, शुरानी करायचा. तो मामाला नाही मांसार ज्याला लढायचं त्यांनी करायचं. मिलिटरी का करायचा, राग आला पाहिजे. ते महाराजांनी बामणे म्हणले दिले बंधू म्हणजे जा जर शिमे गोळीबार करा हा टिकून पडतील. बरोबर आहे का. आणि शिव जर लढता मेला तर मुक्त, पळून आला तर नाही लढता. कारण सुराबान गोळी सुरा थांब उंच सुरा बाण गोळी शुरा ठाव उंच स्थळी, गोळी लागली तरी त्याला उंच स्थळाची प्राप्ती. बरं का. लढताना गाठत काय नाही सांगितलं गाठ. अरे काय नाही सांगितलं तुकाराम महाराजांनी, काय सांगितलं मला सांगा. हो तेव्हा सांगत काय होतो मी का पैसा तिथे येतो. जिथे लक्ष्मीचा वास कुठे, जिथे विष्णूचा वास्तव्य तिथे लक्ष्मी गेली पैसा जातो. तुम्हाला गोष्ट सांगू का, गोष्ट सांगू का, सांगतो. एकदा विष्णूचं आणि लक्ष्मीचं भांडण. लक्ष्मी म्हणजे कलियुगात माझे भक्त श्रेष्ठ आहे, विष्णू म्हणजे माझे श्रेष्ठ आहे. ते भांडण मिटाना म्हणजे आपण परीक्षा करू म्हणजे करा, पण थांबा माझ्या भक्ताला शिक्षण देऊ द्या. मग त्यांनी मानला मठवाल्यावर सुरू केलं. अथवा तत्रागमत ब्रह्मा भवान्यांच्या समम भवा इंद्र प्रमुखा देवा म्हणे असं चांगलं शिक्षण चालू केलं. आता शिक्षण चालू केलं, परिणाम काय झाला, चांगलं मार तयार जायचं. पैशाची आसक्ती कमी, महाराजांना पैशाची आसक्ती नको. आणि ज्याला पैशाची आसक्ती तिच्या काही नाही, ते एकदम याडा पाहून घ्या. ते आता चालेल तुमच्यापेक्षा शाळेचे सगळे गेले. हा एकदा काय झाली, रोडच्या कडे त्यात पडलं होतं. मित्र माझा हा म्हणले तुझी अवस्था बिकट छल्ला अंदाज तुम्हाला माहित नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं. मला काय सांगितलं, मला ठेवले आनंदी तशीची राहावी. आईला म्हणले ते आता मला कळते. आणि म्हणजे मला पाकिट जमी झाले पेताड बरोबर का बाबा मला काही करेल नाही. कीर्तना करता पैसा करता कीर्तन करू नका, मी बोलत नाही. मातेपरीचं थोडं कथा भाड घेताना राजे ते सांगता लाज वाटत नाही. माते परीच मात्रा गमनाचं पाप कीर्तनाला, पण याला पैशाची बाप म्हणजे तुम्हाला सांगतो खरं सांगता. सगळ्यात कमी पैशाचा सप्ताह आपला. आतापर्यंत जेवढे मार्गाला पैसे दिलेत ना, ते मार्गांची एका मार्ग अर्धे सुद्धा नाही, अर्धे. आणि ते येतात ना 10-15 हजारचे, त्याला आणि तिची घंटी कळत नाही. शायनिंग करून येतात बरोबर. भली शायनिंग मावळी महाराष्ट्र भली शायनिंग करतो आणि भले पैसे घेऊन जात. बाबाला मोठा काय मोठा पैसे कमायचं मग जिंगण्यान तरी चालू कर ना. तिकडे कुठं पैसा तोडा गेलाय, त्याचा कष्टाचा पैसा का हो तुम्हाला माहिती दिलं. ते कशी राहते, काय निघाला बाजाराला, काय निघाला बाजाराला गोकुळच्या डोंगरी. काय म्हणजे पिढी बाळी तरी विनोदाला भागी सगळं कीर्तन सगळं घ्यावं लागतं, सगळं सगळ्यांना सांभाळून घ्यावं. त्या पैशातून कलीचा पैसा, तुमच्या पैशाला भीती नाही, तुमच्या पैशाला या वेळेला भीती नाही का, कलेचा पैसा आहे. पण कीर्तनाच्या पैशाला भीती. आणि याला लई तिकड काही साधी बसल याला मोठा बाबा लागतो ना. 5,000 बाबा आला, 5,000 आला होता ना तांटावाला 5,000 गेले बाबा. हा म्हणजे चालेल पण घ्या. असं काही करू नका, कोणाकडे काही नसतं. हे सगळे गप्पा मारणारी माणसं बरं का बाळ. कीर्तन काय हे का त्यागी नाही, ज्ञान तर अजिबात नाही, गुतो नाही, फक्त पाठ केलं नाही. पाठ केलं पाठांतर अनुभव काय आहे का त्यात. लावा कसाला आमच्या बरोबर शाळेला जर आम्ही जर हारलो लावा, इंद्री दमला लावा, नाही तर बैठके लावा. जाहीर बोलतोय मी त्यांची रेकॉर्डिंगची. हा काय
त्याग पाहिजे, इंद्रिय डबल पाहिजे. ते आले का कीर्तना तुम्हाला पोरं किती काय काय तुला काही फोन करायचे त्या पोरा असू नाही ते पुरी असू बायको तुमचीच काम करू काय आणली का आयचे कीर्तन का सांगा यांचे ते कीर्तन काही आणला होता इकडं. हा एका बाईला पाहिलं. हा बाई मी तुम्हाला कुठंतरी पाहिलं होतं. आता काय केलं त्या बाईचं. तुम्ही माझ्या गाडीत बसले होते का आठवला महाराज. ती म्हणजे मी कोणत्या गाडीत बसत आज शेत महाराज मग गरीबला काय संत मला म्हणजे बाबा संत दर्शन मला असं शांताला मारलं मी 4 लाख निघून आलो संत मला काढतात आणि आले मग तुझी जीवन दर्शन आणि शांताला जगात बोलतो शांताची गाडी थांबली. मग त्यांच्या पूर्वी चहा केला. शांताला म्हणले गणी बाबा माझ्या घरी थांबले. म्हणजे बाबा पागल बरं का शांताला बोलायला बोलला महिने बाबाचा पार्क मुगडा झाला. बालगडीचा का पुढे बाबाला पाहिजे. वारकरी संप्रदाय का संप्रदाय जगात नाही. विठाला विठाला आम्ही बोललो का खरं बोलणारा माणूस पाहिजे तेव्हा समाज. मी सांगतो तांदुळेर सारखं तारगाव कीर्तना नाही पण आज फालतू झाले. आता मी तिथं नाही कीर्तन तिथं रामदास बाबा मी सुखाचं चाक टेकलं नाही. रामदास बाबा नाही टेकलं ना विचारा. आज त्या गावात काही कळत नाही. शेंबडी पोर येतं त्यांना तर यांच्या शेंडून हात फिरून जातं. ज्ञानी बना गाव घडवा एकत्रित या सत्य करा. कलाकारांना पैसे भरपूर देत जा. आता तुम्हाला कमी आहेत पुढल्या वर्षी देतील म्हणतात कोणी असं म्हणतात म्हणजे त्यांच्या देखत असं असं. तेव्हा भगवान परमात्मा ज्या गुकुळात प्रवेश केला त्या ठिकाणी हा काय बोलतो सांगत होतो हा ते म्हणजे माझे भक्त श्रेष्ठ ते मठ बांधला बाबांनी. भगवान परमात्मा विष्णूंनी साधूचं रूप घेतलं. मठ बांधला पोरं शिकवली. लक्ष्मी म्हणजे योगा परीक्षेला म्हणजे थांबा अजून वृत्ती प्रभाकर शिकवायचा आहे बरं शिकवा शिकावला. योगा परीक्षेला म्हणजे या रोज विष्णू भक्तांची पंगत असायची रोज सहस्रपूजन श्री बालाजी चमान खाना. लक्ष्मी म्हणजे येऊ म्हणजे हा अशी पंगत बसली. वारं सुटले लक्ष्मी चिकून आली. असं उगच मंगाळाने रूप नाक कुडत तोंड कुडत ते कान कुडत दात कुडत भावा वास येतोय. लुगडं फाटलेलं ती पिशी कुठेतरी आणि आली वारेच्या झुंडून उभी राहिली. जेवढा रे भागाय भागाय काय म्हणजे ते कोण होते हरिभक्त कोण होते. मालक म्हणला असं नाही करू भिनमुख आता ती जाता कामा नाही. ग्रस्ती माणसाच्या घरून आतीची भिनमुख जाता कामा नाही. तू जेवायला पाहिजे. जावाई भिनमुख यायला चाललं काय पटत नाही. पोट नांद होते हे आहे ते दुसरा नवरा पण भिनमुख जर आतिथी गेला विनमुख गेली आतिथी लक्षात होईल आहे त्याला हा शिवदरवाडा चालला गेला आणि कीर्तन माझं आहे. काय सांगत तू सांगा बरं. जावायचे करत तुम्हाला दोघांना मला जावं तुम्हाला 3 आहेत. मला जावं 13 आहेत सगळे. सांगा पोर आणि आमच्या बायकोला अण्णा कधी पुढे पुढे तुम्हाला पाय दाजी पुढे मला दाजी नाही का पावलं नाही का. अरे आमची एवढे तुमचा कोपरा नाही निघायचा काय नाही त्या गाठपाण्यामध्ये काय येड्या अवलादी साले. माल असला तर सगळे तुमच्या किती माल गेला कोणी यायला मोकळं नाही तुमच्या. काय असलं तर काय बोलत होतो मी तेव्हा जावाई विणमुख गेला चालेल तोटा नाही पण आतिथी विणमुख गेला विमुख गेली अतिथी नि सुकृताची संपत्ती. पण अतिथी देव त्यांनी सांगितलं नाही नाही उद्या आजीला म्हणजे बसा आजीबाई बसा. आता आजी लक्ष्मी होती ती तिनं आता पिशीत हात काढलं ताट सोन्याचं ताट बाबा सोन्याचं ताट होतं 5 किलोचं. कारण कीर्तनकार गरीब लोक वचनम किम दारिद्र्यता. कीर्तन कर हा वचनाने गरीब लोक श्रीमंत पाहिजे. हा सोन्याचं म्हणजे बाबा आजी काय धनवंता लागी आहे मान्यता. धनवंताला माहिती कुत्रा बाळा म्हणजे पाठपाचा त्या गावात कुत्रीच नाही का पाटलाच कुत्र आहे का पैशाला पाहिजे ना कुत्रा बाळाचा. धनवंता लागी आहे मान्यता योगी समर्थाचे करते श्वान त्याशी सर्व देती मान. अमुक तमुक म्हणजे तर पाणी आणा तिने काढा तांब्या बाला मोठा सोन्याचा. अरे बाबा बाबा आजी काय पाहिजे असं तसं सगळं झालं.
आणि सगळे जेवण झालं. आजीनं ताट तांब्या पाता घातला. आजी चालू लागली. आता ते साधू होते, संत होते सगळे. आजी तुमचा तांब्या घेऊन जा. म्हणजे तसं नाही. म्हणजे का, मी ज्या ठिकाणी जेवते ना त्या ठिकाणी ताट आणि तांब्या ठेवून जाते. हा असं मग उद्या आपल्याकडे नंबर, दुसरा मला आपल्याकडे नंबर, म्हणजे आपल्याकडे नंबर म्हणजे चालेल. पण हे काय म्हणजे काय, तुमच्या गावात कोण आहे म्हणजे बाबा. त्या बाबाला जर तुम्ही दामटून लावलं तर तुमचे तुम्ही जेवाय बाबा कोण होता. दुसरा दिवस झाला पंक्ती बसले. आली आजी ते आजी जेवायला म्हणजे बाबाला, बाबा तुमची पक्षी गुंडाळा निघून जा. आज नाही रे तुम्हाला लिस्ट कर, आम्हाला गरज नाही, आम्हाला गरज. मी जे शिकले होते काही म्हणजे कलियुग मग विष्णू चालले हळूहळू. विष्णू चालल्या लक्ष्मी चालली. ते संत म्हणजे आहो जेवायचंय म्हणजे ओ कळतं का, ते चालले ते माझे मालक आहेत. मी त्यांची पत्नी लक्ष्मी. ज्या ठिकाणी विष्णू उत्सव वास्तव्य त्या ठिकाणी लक्ष्मी असते. ज्या ठिकाणी पैसा आहे त्या ठिकाणी ईश्वराचं अस्तित्व आहे असं समजायचं. आणि जर अस्तित्व गेलं तर पैसा हळूहळू कमी होतो. विठाला विठाला झाला लक्ष्मीचा दैन्यदारी त्रास आला. माझी वाणी तुझी बरोबर पैसा. अजून काय झालं. निरत तरू ते आले पालयारी. निरत तरू ते आले पालयारी. वागा गाडी त्या भेटू झाल्या रे. तरू ते आले पालयारी. निरत तरू ते आले पालयारी. वागा गाडी त्या काय करतो. श्रीमंत लोक झाली. घरोघरी झाला लक्ष्मीचा आवाज. भगवान परमात्माने प्रवेश केला असायचा. या ठिकाणी आपण जर साधना केली जबरदस्त, आजही पैसा येतो नाही असं नाही सांगू. 800 कोटी जप केला चित्तशुद्धी होती. किती 800 कोटी जप केला पैसा. किती पैसा, हे मोठमोठे पैसे सन्यासी पैसे होते. मृत्यूंजय जप करतात ते. किती पैसा कशाला भीक मागता येते पण ते होत नाही. असं तेव्हा सांगण्याचं तात्पर्य गोकुळाकाशी आमची झालेली. बाल परमात्मा खोड्या करू लागले. खोड्या करता करता बऱ्याच गवळणी आल्या. एक गवळणी सांगू लागली. म्हणजे काय सांगते. अगं म्हणजे हा परवा आमच्या घरी आता ना, परवा रामूच्या घरा परवा रामूच्या घरा गारानं सांगू लागली. एक गवळण ती तसं नाही ग माझं बाळ. असं माझं बाळ नाही. माझं बाळ असे बाळ सगुण गुणाचे ताने ग. बाळ सगुण गुणाचे ताने. सगुण गुणाचे ताने ग. बाळ सगुण गुणाचे ताने. बाळ दिसते गोजिरवाने ग. बाळ दिसते गोजिरवाने. बाळ रेत गोजिरवाने ग. बाळ रेत गोजिरवाने. काय सांगता गाराने ग गोकुळ जाणारी. 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 बाळ सगुण गुणाचे ताने. बाळ दिसते गोजिरवाने गे. काय सांगा आता गाराने गे गोकुळचे. असा घेतला ते बारडीला बघ. बारडीला बघा काय सांगू का. हा
संगे घेऊन गोपाळ हिंडे रानवाळ कळबावरी चढला संगे घेऊन गोपाळ हिंडे रानवाळ कळबावरी याच्यात लपक थोडी बदलायची. बाळस गुणगुणाचे ताने बाळ दिसतोय गोजील वाढले काय सांगा आता गाराले गे गोकुळचे असलं बघितलं ते जिंका हे नाही करायची. आपली चव जाईल ना. आपली वारकरी का काय हा या वारकरी झालं सांगितलं संगीत निघले उधून संगीत आणले काय बोंबलत आले बोंबलत वारकरी संप्रदाय शिरले पण तर आम्ही तुम्हाला थोड्या चालली आहेत काही हा त्या संगीतामुळे कीर्तन पडायचे आणि त्याला काही येत नाही गेला जापता गेला गे बस घ्या जापता लावला ते राग आले मी तो नाना काय गावतोय त्याच्यात काय नाही मोठाने क्लासिकल हे दारू पितात नाही पिते क्लासवाले दगडा दारू पित नाही दारू पित होता राव दोघा दारू पित होता मग राव झालेला दारू पितो मुखी नाही शुद्ध जळ बुवा पण मला कार्याची तिथं मी गुतलो नाही तर लय बोला वाटत मला खरंच लय बोला वाटत घरी आणला आणि तुम्ही मोठे जात म्हणजे बाबा कार्यात घुसावला का बाबा बोलत बाबाचा स्वभाव बोलले शहरायचा का स्वभाव आहे तू बोलले शहराईल का असो तेव्हा महाराज सांगतात माल सगुण गुणाचं तान गुण सगुण शब्दाचा अर्थ सर्व गुण संपन्न भगवान परमात्मा षडगुणवान ऐश्वर्यवान षडगुण असते सगुण का झाला आकाराला आला म्हणून आला नावा रूपा तू का म्हणे झाला म्हणजे माझा बाळ असा नाही मग कसं आहे खोड्या करत नाही तुम्ही काहीतरी करता का तुम्ही लपून याची चेंडू ग तुम्ही लपून याचा नाही का तेव्हा सांगण्याचं तात्पर्य ते सगळं यशो दे आम्हाला माहित नाही ते काय असू दे काय शाळेत जाल बाळा जातो शाळेत जातो ना आई उद्या जाईल मी रानाचं वे घेऊन तुम्ही गाया घेऊन सारी गोपाळ रानात अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात सारे गोपाळ रानात सारे गोपाळ रानात या अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ
गोपाळ सवंगडे बना त्या ठिकाणी काम आहे खेळ चाललेला आहे गाई गोपाळ यमुनेचे तळी गाई गोपाळ यमुनेचे तळी येथे पाणी आंबेळून जगते येथे पाणी आंबेळून जगते चेंडू चौगुणा खेळते वाळवंटे चेंडू चौगुणा खेळते वाळवंटे खेळ चाललाय हा खेळ कोणता आहे चौगुणातला चेंडू चौगुणा त्रिगुणातला नाही आपला त्रिगुणातला खेळ आहे 3 गुणाच्या पलीकडे परमार्थ करतो कारण रजतमसत्व हे ज्याची अंगी याच गुणी जगी वाया गेला बरोबर का मग चौगुणातला खेळ आहे हा चौगुणात कोण संत खेळे निवृत्ती ज्ञानदेव वटेश्वर चांगा निवृत्ती ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराज हे तो खेळ खेळले आणि तो आपला खेळ पण आपण त्रिगुणात आणला तो चौगुणात असावा खेळ चौगुणात खेळ होता म्हणून तर ट्यूब लागायची ट्यूब लाईट लागायची तो कोणता राग आयला ना लाईट लागायची कुठला एक राग आयला का पाऊस यायचा का चौगुणातला खेळ आपला खेळ त्रिगुणातला आहे हे अरे गटा उतरला बघ तुझी त्याला गटा इकडे देईन काही इकडे देईन जंगले गडी रंगले कारण पायाच्या रकापासून डोक्याच्या केसापर्यंत राग कसा तयार झाला पाहिजे मग ती ऊर्जा तयार होती तुम्हाला शक्तिपात क्रिया माहिती कशी शक्तिपात जर काय ठरला नाही एखाद्याला 6 महिने कोणाला स्पर्श करायचा नाही 6 महिने आणि कुठल्या भजन करायचे राम करा राम राम करा काही करा आणि 6 महिने जर तुम्ही जर दुसऱ्या बोट लागलं तर तुमची ऊर्जा त्या देहात जाते शक्तिपात हरे राम कृष्ण प्रभुपाद त्या काळात ते हरी कृष्णाचं भजन करायचे सतत पण एक काजी असायचा त्याला फार राग यायचा तो भजनाला का चाप काय ठोकायचा आणि ते हरिप्रभू आले हरिराम करीत ते काज गेले चालू हरिप्रभूंनी मारली मिठी मिठी माझ्या तुझ्या हरे राम हरे कृष्ण म्हणून लागलं का शक्तीचा प्रवेश आहे आपणास हरिकी करती तत्काळ एवढी मोठी शक्ती म्हणून ही ऊर्जा तयार झाली ना बल्ब लागतात पूजन होतात पाहू शकतो म्हणजे गाण्यात कमी शक्ती असं नाही म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज हे चौगुणात खेळ खेळले खेळून खेळून दमले भुका लागल्या खाली भार पोटी भूक काय खेळाया अशा संतांचं भजन करूया ज्ञानेश्वर माऊली तुम्हाला 11 मिनिटं देतो आता हाजी गुरु तुम्हाला बोला सांगतो ते काठी द्या माझ्याकडे काठी खाली या आता चांगलं बारीक आहे का
आणि ही कधी फोडायची त्याला ठेवा खाली काहीतरी घ्या ना Hare